माझ्या पहिल्या पार्टमध्ये मी सर्वायकल स्पॉन्डिलोसिसबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, पण आज आपण अशा स्ट्रक्चरवर बोलणार आहे जी खराब झाली तर तुम्ही नीट बसूही शकत नाही आणि चालूही शकत नाही. ती म्हणजे तुमची स्पाईन. आणि जेव्हा या स्पाईनमध्ये झीज सुरू होते तेव्हा आपण त्याला म्हणतो स्पॉन्डिलोसिस. आता आपला मणका फक्त एक हाड नाही, तर तो साधारण 33 मणक्यांनी बनलेला असतो आणि त्यामध्ये असतं कुशनिंग डिस्क जे शॉक ॲब्झॉर्बरचं काम करतं. ही झीज फक्त मानेत होत नाही, ती 3 ठिकाणी होऊ शकते. म्हणजे काय, मानेत झालं तर त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, मधल्या पाठीत झालं तर त्याला म्हणतात थोरॅसिक स्पॉन्डिलोसिस, आणि कमरेत झालं म्हणजे काय तर माकडहाडाच्या वरच्या ठिकाणी थोड्या भागात झालं तर त्याला म्हणतात लंबा स्पॉन्डिलोसिस. लक्षणं खूप कॉमन आहेत पण लोक इग्नोर करतात. म्हणजे काय, मान किंवा पाठ दुखणं, कमरेत दुखणं, थोडंसं जडपणा येणं, स्टिफनेस, हातापायाला मुंग्या येणं, हात बधीर होणं, पाय बधीर होणं, आणि कधीकधी नर्ववर प्रेशर आल्यामुळे विकनेससुद्धा येतो. डायग्नोसिससाठी डॉक्टर आपल्याला एक्सरे सांगतो, नर्व इन्व्हॉल्वमेंट वाटत असेल तर MRI देखील सांगतो. हे अगदी नॉर्मल आहे, घाबरून जाऊ नका की MRI सांगितलं आहे, CT स्कॅन सांगितलं, अजिबात नाही. डॉक्टरांना तपशिलामध्ये माहिती मिळवण्यासाठी या गोष्टींची गरज लागतेच. आता डाएटबद्दल, नसांना ताकद वाढवण्यासाठी तुम्ही बदाम, भोपळ्याच्या बिया, पालक घेऊ शकता. आणि नॉनव्हेज खात असाल तर अंडी आणि मासे खूप युजफुल ठरतात. तुमची स्पाईन सायलेंट असते पण खूप इम्पॉर्टंट असते. म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा, नाही तर उद्या स्पाईन म्हणेल मी आधीच वॉर्निंग दिली होती. त्यामुळे जागरूक व्हा. स्टे ट्यून अँड बी हॅपी अँड हेल्दी.